रामकृष्ण हरी शरदचंद्र माढा मतदारसंघातील महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पाटील यांनी मतदारसंघातील विविध गावांमध्ये दौरा करून वैयक्तिक गाठीभेटी, कोपरा सभा आणि घोंगडी बैठकीच्या माध्यमातून प्रचार सुरू केला आहे। मतदारसंघातील फूट, जवळगाव, अकोले खुर्द, शिराळ टेंभुर्णी, नागुर्डी, उजनी टेंभुर्णी, शेवरे माळेगाव, घोटी आणि तुळशी या गावांमध्ये त्यांनी झंझावाती दौरा करून निवडणुकीला सामोरे जाण्याची आपली भूमिका मतदारांपुढे मांडली। यामध्ये महाविकास आघाडीच्या घोषणापत्रातील मुद्दे सांगून मतदारसंघाची प्रगती साधण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले। त्याचबरोबर गेल्या 30 वर्षात मतदारसंघात रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य याबाबतीत कुठलीच प्रगती झाली नसल्याचे आरोप देखील विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांच्यावर केले। प्रदर्शक आहेत चेअरमन साहेब जरी बोलले असतील तरी मला खात्री आहे की त्या ठिकाणी त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे, कारण 2014च्या निवडणुकीत माढा मतदारसंघात त्यांचा रात्रंदिवस प्रचार मी केला होता। त्यामुळे त्याची जाण ठेवून मला त्यांचं सुद्धा मत मलाच मिळणार आहे 100%। बाबासाहेब वडील समाजाचा मेळावा महायुतीचे आमदार बबनदादा शिंदे यांच्याकडून घेण्यात येत आहे, काय वाटतं तुम्हाला? आज प्रत्येक समाजापुढे जाऊन मत मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु त्यांच्या समाजाची जी कामं आहेत जी गेले 30 वर्ष प्रलंबित राहिली ते आज वरडर समाजाला समाज भवन द्यायचं होतं, ते त्यांनी दिलेलं नाही आणि उद्या निवडून आल्यानंतर आम्ही देऊ ही भूमिका जाहीर केल्यानंतर आता त्यांना तो समाज आठवला आहे आणि त्या समाजापुढे जाऊन त्या ठिकाणी मागणी करतात। 30 मतदारसंघामधील रस्त्याची जी दुरावस्था पाहता तो मुद्दा निवडणुकीचा मुद्दा का होत नाही? आपल्याला जाणवत असेल की प्रत्येक माणूस त्या ठिकाणी मोटरसायकलवर 4 चाकीत जाता येता त्या ठिकाणी उद्या मतदानात परिवर्तन करायचे आणि त्या ठिकाणी तुतारी मतदान टाकायचे। प्रत्येक खड्ड्यागणीच म्हणते की त्या ठिकाणी आता मतदान तुतारीला टाकायचे आणि यांना बदलायचे, तुतारी वाजवणाऱ्या माणसाला निवडून देतील। मुख्य प्रश्न त्या ठिकाणी रस्ता, पाणी, त्या ठिकाणी शिक्षण, आरोग्य आणि रोजगार हे झालेले आहेत। 30 वर्षात काम झालं नाही, त्यामुळे उद्याच्या 20 तारखेला मतदान इतकं भरघोस पद्धतीनं होणार आहे आणि पुढच्या काळामध्ये 2 वर्षात या ठिकाणी सगळे रस्ते आम्ही चकाचक करू। आबासाहेब, आता आम्ही फिरताना अनेक जणांना विचारलं काय परिस्थिती आहे, तर त्यांचं असं मत आले की 6 वर्ष ते निवडून आलेले आहेत, कुठंतरी आमच्यावर दबावाचं राजकारण आहे, काय आव्हान करा? 6 वर्ष 6 वेळा ते निवडून आलेले आहेत, त्यामुळे दबाव आहे, आमच्यावर दबाव आहे असे अनेक नागरिकांचं मत आहे, काय वाटतं आव्हान काय करा? दबाव कोण आहे ही काय गरज नाही। हे कसं आहे, आपण याचाच विचार करावा। लोकशाहीनं त्या ठिकाणी सगळ्यांना बोलण्याचा अधिकार दिला आहे, परंतु लोकशाहीमध्ये जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आपला संविधानातील घटनेतला अधिकार जरी त्या ठिकाणी नष्ट करत असतील, दबाव आणत असतील, तर आपण पाकिस्तानमध्ये राहतोय का भारतात राहतोय याची देखील प्रचिती येते। त्या ठिकाणी या दबावाला झुगारून उद्याचं परिवर्तन त्या ठिकाणी सगळे नागरिक करतील, त्या ठिकाणी जनता करेल। आज ह्या दहशतीमुळंच त्या ठिकाणी त्यांना 6 टर्म संधी मिळाली, परंतु त्यांची दहशत मोडून काढण्यासाठीच पवारसाहेबांनी मोठ्या दादांनी मला उमेदवारी दिली आणि उद्याच्या दहशती मोडून काढून व उद्या विजयाची पताका आम्ही लढवू। विद्यमान आमदारांनी त्यांच्या मुलांकडनं ओबीसी कार्ड झाकलं गेलं, त्याचा फायदा घेतला गेला, पण त्याबाबत त्यांचं चिडीचूप आहे, काय सांगाल? त्यांनी एका बाजूला मराठा समाजावरती त्या ठिकाणी झरी टीका केली। मराठा समाजाचे मनोजदादा जरांगे पाटील साहेब उपोषणाला बसलेले असताना त्यांच्यावरती ठेका घेतला आहे का असं बोलून त्या ठिकाणी त्यांचा अवमान केला आणि त्यांची बदनामी केली। त्यांना कारण नसताना समाजाच्या भावना दुखवल्या आणि जरांगे पाटील साहेब पोटात अन्न नाही, रात्रंदिवस त्या ठिकाणी समाजासाठी 13, 14 महिने, 16 महिने झाले झटतात आणि दादा त्यांच्यावरती काही बोलले नव्हते। कारण नसताना यांनी त्यांना बोलून त्या ठिकाणी समाजाच्या भावना दुखावल्या। दुसऱ्या बाजूला त्यांच्या मुलानं पंढरपूरला 50,000 रुपये दिले आणि त्या ठिकाणी समाजाला पैशामध्ये मोजलं, हे समाजाला आवडलं नाही। समाजाने त्या ठिकाणी 50,000 या बदल्या 1-1, 2-2 रुपये सगळ्यांनी त्या ठिकाणी फोनपे आणि वर्गणी काढून त्यांना पाठवले आणि यांनी माझा त्या निमित्तानं सवाल त्यांना होता की आपण हे फोनपेचे पैसे किती आले तर ते स्टेटमेंट आपण जाहीर करावं आणि स्टेटमेंट जाहीर करून हे पैसे तुम्ही कशाला वापरले, घराला प्रपंचाला वापरले, प्रचाराला वापरताय आणि असे पैसे ठेवण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही। नैतिक जबाबदारी आहे की आपण ते पैसे समाजाचे परत करायला पाहिजे। महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून आपल्याला त्या नैतिकतेनं राहावं लागेल, परंतु ते नैतिकता घडत नाहीत। एका बाजूला मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करायचा, मराठा समाजाला पैशात मोजायचं
आम्ही असा खर्च केला, खर्च नसेल तर सेवा असते. आणि दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या अधिकारावर, ओबीसीच्या जागेवर स्वतःच्या मुलांना उभा करायचं, त्या ठिकाणी निवडून आणायचं आणि त्या ठिकाणी सभापती करून ओबीसीला असलेल्या अधिकारावरती गदा आणायची. एका बाजूला मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसायचा, दुसऱ्या बाजूला दुसऱ्या हातानं ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसायचा, अशी यांची पॉलिसी आहे. ही सगळ्यांच्या पुढे उघडी पडली आणि याचं उद्याच्या निवडणुकीत त्याला लोक उत्तर देतील. ऊस राजकारणातील दहशत तुम्ही संपवू असं सभा कधी होणार? काल जयंत पाटलांची सभा झाली, शरद पवारांची सभा आता कधी होणार आहे? कारण की माढ्यामध्ये उत्सुकता लागून राहिली. काय आता 12 तारखेला अमोलदादा कोल्हे साहेब, सिने अभिनेते व खासदार यांची सभा 12 तारखेला करकम येथे दुपारी 1 वाजता होणार आहे. त्यानंतर रोहिदादा पवार साहेबांची देखील आम्हाला सभा येणार आहे 1-2 दिवसात आणि त्यानंतर आपल्याला मोठ्या साहेबांची 17 तारखेला दुपारी 2 वाजता टेंभुर्णी येथे ती सभा होणार आहे आणि त्यासाठी मोठ्या बहुसंख्य संख्येने त्या ठिकाणी लोक पवारसाहेबांसाठी येणार आहे. आणि पवारसाहेब यांनी जे त्यांच्यावरती पवारसाहेबांना आव्हान दिलं आहे, त्या पवारसाहेबांनी आव्हान हे देणं योग्य नव्हतं. त्यांनी त्यांची पात्रता नसताना पवारसाहेबांना आव्हान दिलं आहे, म्हणून उद्या पवारसाहेब आल्यावर त्यांचा करेक्ट कार्यक्रम करतील. तुम्ही आता ऊसातलं दहशतीचं राजकारण संपवा असं म्हणताय, मी तुमच्या पाठीशी असा शब्द तुम्ही इथल्या लोकांना देताय, पण 42 गावातल्या लोकांचं बी तिकडं टेन्शन वाटतंय की इकडचा ऊस आला तिकडचा ऊस, कसं नियोजन कारखान्याच्या वतीने होणार? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 8,000 टनानं चालणारा कारखाना आता आपण 14,000 टनावर केला आहे. त्यामुळं त्याची एक्सपान्शन केलं आहे. एक्सपान्शन केल्यामुळं त्या कारखान्याच्या बाबतीत आता ऊस आपल्याला गेल्या वर्षी 10,81,000 लागला, पुढच्या वर्षी आपल्याला 20 ते 22 लाख टन ऊस लागणार आहे. त्यामुळं ऊस पण अतिरिक्त लागणार आहे. आपल्याला कार्यक्षेत्र देखील वाढवावं लागणार आहे आणि या माध्यमातून कुणावरही अन्याय होणार नाही. प्रोग्राम केला जाईल, सगळ्याच्या नोंदी घेतील आणि नोंदीनुसार प्रोग्रामनुसार सगळ्याचा ऊस वेळेत करण्याचा आम्ही भूमिका घेऊ. उद्या महाविकास आघाडीचं सरकार आलं, सरकार त्या ठिकाणी आपल्या विचाराचं बसल्यावर पवारसाहेब अधिकीची मदत करतील आणि 14चा 20,000 तो काय आपण कारखाना करू, पण कुणाचा ऊस थांबणार नाही, कुणावरती अडचण येईल अशी कोणतीही भूमिका आम्ही न घेता. आज कारखान्याला आपल्याकडे 400 एकर जमीन आहे, कारखाना त्या ठिकाणी मोठ्या क्षमतेचा आहे. त्यामुळं उद्या काळामध्ये अशा कोणत्याही गोष्टी अडचणी जे होणार नाहीत, ह्याच्यात समभ्रम तयार करणे आणि लोकांमध्ये अफवा सोडणे असा प्रकार आहे. गेल्या 2 वर्षामध्ये मी निवडून यायच्या आधी देखील आज ज्या लगुर्णीत उभारलो इथला देखील ऊस पूर्वीच्या संचालक मंडळाने पण आणला होता, त्यांचं देखील 70,000 टनाचं बिल आपण दिलं. आपण निवडून आल्यावर 2 वर्षी त्या ठिकाणी आपल्याला यंत्रणेसहित ऊस मिळाला. 2 लाख टन 3 लाख टन ऊस आपल्याला येतोयच, परंतु त्याच्यात सगळ्यांना त्या ठिकाणी सामावून घेऊन त्या ठिकाणी आम्ही योग्य पद्धतीचा प्रोग्राम राहून सगळ्यांना न्याय देऊ. 3500चा धपका तुम्ही दिला, 3501चा धपका समोरच्या नेत्याने दिला, पण तुम्ही आता पुन्हा आव्हान करताय 3502, 3, 4 वगैरे असं आव्हान करताय, पण ते आव्हान अजून तुमचं पेललं गेलं नाही त्यांच्याकडे. नाही, मला त्यांना हेच सांगायचं होतं की आपण शेतकऱ्याची पोरं आहोत. शेतकऱ्याला त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी आपण त्या ठिकाणी आलो असताना मग यांना त्या शेतकऱ्याला न्याय द्यायचं जमतं आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. शेतकऱ्याला जर 2 रुपये अधिकी जे मिळाले तर त्याचा घरप्रपंच चांगला चालेल, त्याच्या घरातल्या मुलीबाळाला, माझ्या पोरांना त्या ठिकाणी उच्च शिक्षण मिळेल. त्याचबरोबर त्या आमच्या लग्न असतील, घर बांधायचं असेल, गाडी घ्यायची, त्याचा प्रपंच सुधारण्यासाठी 2 रुपये जास्त द्यावे, ही आमची भूमिका आहे. स्पर्धा लागली पाहिजे. स्पर्धा लागल्याशिवाय या जिल्ह्यातलं आणि या साखर कारखाने असेल, केळी असेल, ऊस असेल, द्राक्ष असेल, बेदाणा असेल, कोणतंही तरकारी पीक असेल, ह्याच्यात स्पर्धा असल्याशिवाय शेतकऱ्याला 2 रुपये मिळणार नाहीत आणि ती स्पर्धा लावायचं काम आम्ही करतो.